मित्रांनो, साहेब महोत्सव भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आपल्या ईटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण भैया देशमुख यांनी आयोजित केलेले आहेत आणि याची सुरुवात आज संध्याकाळपासूनच होणार आहे। याबाबत आपण सविस्तर माहिती स्वतः प्रवीण भैया देशमुख आहेत यांच्याकडूनच आपण याची माहिती घेऊया। महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम परंडावाशीचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ईट येथे आज आणि उद्या 2 दिवस राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये राज्यभरातून या स्पर्धेत कलाकार सहभागी होणार आहेत। या स्पर्धेचं स्वरूप अतिशय व्यापक असून मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्पर्धक सहभागी होणार असल्यामुळं ग्रामीण भागात पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा होते आणि या स्पर्धेचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं, त्याच्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा मुख्य उद्देश आहे। त्याचबरोबर आपण ईट नगरीतील जे काही उच्च पदावर काम करणारे युवक आहेत, या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी झालेले कुणी डॉक्टर आहेत, कुणी प्रशासनात अतिशय उच्च पदावर गेलेले आहेत, मेन मुख्य पदावर जी गेलेली व्यक्ती आहेत त्यांचा या ठिकाणी आपण ईट रत्न पुरस्कार देऊन सावंत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करणार आहोत। असं ह्या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे। मी या ठिकाणी एवढंच आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ईट येथे आज संध्याकाळी 7 वाजता आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता यावं अशी मी विनंती करतो। या ठिकाणी ईश्वराबा देशमुख सुद्धा आहेत। आजचा हा अतिशय मोठा आणि चांगला उत्सव आहे, याबद्दल आपण प्रेक्षकांना किंवा आजूबाजूच्या सर्व नागरिकांना काय आवाहन कराल? महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण भैया देशमुख यांना राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा या कार्यक्रमाचं 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज आणि उद्या 7 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होत आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम आज संध्याकाळी सुरू होईल। मी एवढंच आवाहन करतो की ईट व पंचकृषीमधील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या ठिकाणी पारगाव नगरीचे आखाडे साहेबसुद्धा आहेत आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचाही चांगला सहभाग आहे। आखाडे साहेब, ही जी स्पर्धा होणार आहे याचा प्रतिसाद तर तुम्ही अनुभवलेलाच आहे, परंतु या ईट महोत्सवानिमित्त जे काय आयोजन होणार आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? ईट आणि या परिसरातील आपण जर बघितलं तर आपण ग्रामीण भागात राहतो, आपल्यातील मुलं असतील किंवा महिलांना असेल, मुलींना असेल, बाहेर असं मनोरंजन बघण्यासाठी किंवा काही बघण्यासाठी साधन दुसरं उपलब्ध होत नाही। तोही मुख्य उद्देश आहे की बाहेरच्या कलाकारांनी येऊन बाहेरचे कलाकार आपले गुण कसे इथं दाखवतील आणि ते बघून आपल्यातलाही एखादा कलाकार यातून उत्पन्न होईल किंवा निर्माण होईल असा मुख्य हेतू प्रवीण भैया देशमुख आपले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा असून आणि ईट येथील जेवढ्या लोकांनी अनेक आपापल्या क्षेत्रात असे उत्तम आणि मोठ्या पदावर आणि आपल्या क्षेत्रात व्यापक असं यश संपादन त्यांनी केलेलं आहे, त्या यश संपादन केलेल्या लोकांचाही कुठंतरी सन्मान झाला पाहिजे हा देखील त्यांचा मुख्य हेतू आहे। त्यानिमित्तानेच त्यांनी आदरणीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि आपल्या भूम परंडावाशीचे आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सर्वसमावेशक आणि सर्वांना मिळून आणि सर्वांचा यथोचित सन्मान आणि सर्वांचा यथोचित काय मनोरंजनाचा आस्वाद सर्व व्यापक स्वरूप म्हणून प्रवीण भैया देशमुख यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचा तरी सर्व युवक असतील, आपल्यातल्या महिला माता भगिनी असतील, मुलं असतील, मुली असतील यांनी आस्वाद घ्यावा आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो। मित्रांनो, या ठिकाणी माननीय आमदार तानाजीराव सावंत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण भैया देशमुख यांनी अतिशय भव्य दिव्य असा नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी नृत्यांची आविष्काराची मेजवानी सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे। भव्य दिव्य असं स्टेज आहे, 5 फूट उंचीचं आणि
50 बाय जवळजवळ 40 फूट लांबी रुंदीचं स्टेज, भव्यदिव्य स्टेज या ठिकाणी उभा राहिलेलं आहे आणि याच स्टेजवर संपूर्ण राज्यभरामधून अनेक कलाकार या ठिकाणी आपली अदाकारी या ठिकाणी दाखवणार आहेत आणि याची मेजवानी आजच संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री संपेपर्यंत मिळणार आहे आणि हाच कार्यक्रम आज आणि उद्या असा 2 दिवस चालणार आहे. बघू शकताय भव्य दिव्य असं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईट या प्रशालेचं ग्राउंड आहे आणि या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी या नृत्य स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं असं या ठिकाणी आयोजक प्रवीण भैया देशमुख यांनी आवाहन केलेलं आहे आणि आपण सर्वजण याचा आस्वाद नक्कीच घ्याल याचा निश्चितच आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद मित्रांनो.